नमस्कार, जयास किचन मध्ये स्वागत आहे। आज आपण कटोलेची भाजी कशी बनवायची ते बघू। सर्वात पहिले कढईमध्ये ऑइल घालायचंय, 2 हिरव्या मिरच्या, 3-4 लसूण पाकळ्या, थोडासा कढीपत्ता, 2 मीडियम साइजचे बारीक चिरलेले कांदे। कांदा आता गुलाबी होतपर्यंत परतून घ्यायचा आहे। भिजवलेली मूग डाळ, आता आपण यामध्ये कोरडे मसाले घालू। अर्धा चम्मच हळद, 1 चम्मच मिरची पावडर, थोडासा गोडा मसाला, चवीनुसार मीठ। मिठाचं आणि तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता। हे 1.5 पाव कटोले आहे, मी असे या साइडचे कापून घेतलेले आहे, त्याला बिया काढलेल्या आहे आणि स्वच्छ मिठाच्या पाण्यात वॉश केलेले आहे। हे आता आपण कढईमध्ये टाकू। थोडंसं पाणी घालायचं आहे आणि 10 मिनिटं याला वाफ काढून घ्यायची आहे। याच्यावर झाकून ठेवायचं, झाकण थोडंसं, जास्त नाही, 10 मिनिटं वाफ काढून घ्यायची आहे। भाजी शिजलेली आहे, मी गॅस बंद करत आहे। आपली कटोलेची भाजी बनवून रेडी आहे। रेसिपी जर आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि मला कमेंट करून सांगा पण।